इकडे आल्यापासून पोहेच खाल्ले नव्हते, म्हणून म्हटलं चला आज सकाळी नाश्त्याला छान असे पोहे बनवूया. मग तेच बनवून घेतले आणि नाश्ता करून घेतला. घरातले सर्व कामं आवरून घेतल्यानंतर छोले पुरीचा बेत होता, तर तेच बनवायला घेतलं. छोले शिजायला टाकले आणि मसाल्यासाठी थोडंफार प्रिपरेशन करून ठेवलं. टोमॅटो वगैरे कट करून घेतला. टोमॅटो, कांदा, लसूण सर्व असं छान प्रकारे तयार करून ठेवलं आणि मसालाही बनवून ठेवला. तोपर्यंत छोले आपले शिजून झाले होते, तर लगेच त्याच कुकरमध्ये भातही लावून घेतला. मस्त प्रकारे छान अशी छोल्याची भाजी बनवून रेडी होती. मग लगेच गरमागरम पुऱ्याही तळून घेतल्या. छान लागतात पुऱ्या तळायला. मी पुऱ्या तळत होती तोपर्यंत आत्यांनी देवाला नैवेद्यही दाखवला आणि शंभूलाही खाऊ घालून दिलं होतं. शंभूचं खाऊन झाल्यानंतर आत्यांनीही जेवण करून घेतलं होतं. मग मीही जेवण करायला बसली. जेवण वगैरे होत नाही तोपर्यंत ऊन भरपूर असल्यामुळे कपडेही वाळून गेलेले होते, तर तेच गच्चीवरनं काढून आणले कपडे. आणि संध्याकाळी मी आणि बापू बाहेर गेलो होतो, तर मस्त असे नंदनचे पेढे आणि दत्ताचे पावडे घेऊन आलो. थोडंफार लोशन वगैरे आणायचं होतं, तेच घेऊन आलो. आणि शंभूचं घरी येऊन असे काही नाटकं चालू होते, सोफ्यावर चढायचं वगैरे. तर चला आजसाठी एवढंच. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.